हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे DC जनता 10th. तर बाळांनो, 10th SSC बोर्ड्स 2025-26 साठी जी आपण कन्सेप्ट सिरीज सुरू केली आहे मॅथ्स म्हणजे, त्याचा आज आपण लेक्चर नंबर 8 बघतोय. आणि लेक्चर नंबर 8 मध्ये तुम्हालाही माहिती आहे आपला जो टॉपिक सुरू आहे बाळांनो अल्जेब्राचा, दॅट टॉपिक वॉज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आणि त्यामध्ये आपण मागच्या काही लेक्चर्स पासून लिनियर इक्वेशन किंवा सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनच्या सोल्युशन्स काढायच्या वेगवेगळ्या मेथड स्टडी करतोय. तर त्यामध्ये आतापर्यंत ज्या आपण मेथड्स कव्हर केल्या आहेत त्यामध्ये आपण एलिमिनेशन मेथड कव्हर केली आहे, सबस्टिट्यूशन मेथड कव्हर केली आहे, क्रॅमर्स रूल कव्हर केला आहे, आणि त्यानंतर काही पर्टिक्युलर एक्झाम्पलसाठीच जी मेथड आपण अप्लाय करू शकतो दॅट मेथड इज ASA मेथड. आणि आज आपल्याला ही ASA मेथड कव्हर करायची बाळांनो. तर ASA मेथडचा लॉंग फॉर्म काय आहे तर मी आताच पहिले तुम्हाला एक्सप्लेन करतो. ASA मेथडचा लॉंग फॉर्म आहे बाळांनो A फॉर ॲडिशन, S फॉर सबस्ट्रॅक्शन. पहा इकडे लक्ष द्या, A फॉर ॲडिशन, S फॉर सबस्ट्रॅक्शन आणि A फॉर ॲडिशन. तर ASA मेथडचा लॉंग फॉर्म आहे बाळांनो ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ॲडिशन मेथड. बोला काय? ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ॲडिशन मेथड. मग ही मेथड तर सर आम्ही पुस्तकात तर नाही पाहिलेली, पुस्तकात तर दिलेली नाहीये, पण बाळांनो या मेथडवर काही पर्टिक्युलर इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात आणि ते इक्वेशन्स तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत. तर ही मेथड केव्हा आपल्याला यूज करायची आहे, ही मेथड आपण केव्हा यूज करू शकतो, तर त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की सर्वात पहिले तुमच्या डोळ्यासमोर हे दोन इक्वेशन्स दिसत आहेत. आता या दोन इक्वेशन्सला जर बाळांनो केअरफुली आपण ऑब्झर्व केलं तर हे इक्वेशन्स आतापर्यंत जे एलिमिनेशन, सबस्टिट्यूशन आणि क्रॅमर्स रूल यांनी सोडवलेल्या इक्वेशन्स पेक्षा थोडे वेगळे दिसतात. आता याच्यामध्ये वेगळं काय हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, पण त्या अगोदर या इक्वेशनला मी पूर्ण आपल्याला सॉल्व्ह करत असताना याला आपल्याला नंबरिंग करायचं काम पडतं. तर आपण सर्वात पहिले याला नंबरिंग करूया. हा जो पहिला इक्वेशन आहे याला मी 52 नोट डाऊन करतो. पहा लक्ष द्या, हा असणार आहे आपला 15x + 17y इज इक्वल टू 21. हा असणार आहे आपला इक्वेशन नंबर 1. आणि त्याच्या खालीच मी दुसरं इक्वेशन लिहितो 17x + 15y इज इक्वल टू 11. याला देतो बाळांनो मी इक्वेशन नंबर 2. तर आता या क्वेश्चनला किंवा या इक्वेशनला जर मी केअरफुली ऑब्झर्व केलं तर मला असं लक्षात येतंय बाळांनो या दोन्ही इक्वेशन मध्ये कोइफिशियंटची काय झाली आहे, अदला बदली झाली आहे. काय झाली आहे बोला? कोइफिशियंटची अदला बदली. आता कोइफिशियंटची अदला बदली म्हणजे एक्झॅक्ट झालं काय तर पहा इकडे लक्ष द्या. पहिल्या इक्वेशन मध्ये बाळांनो जो आपला x चा कोइफिशियंट होता तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये y ला गेलेला दिसतोय आपल्याला. पहिल्या इक्वेशन मध्ये जो x चा कोइफिशियंट होता म्हणजे पहिल्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट होता तो गेलाय दुसऱ्या इक्वेशन मध्ये दुसऱ्या व्हेरिएबलला. सिमिलर पद्धतीने पहिल्या इक्वेशन मध्ये जो दुसरा व्हेरिएबल म्हणजे y आहे याचा जो कोइफिशियंट आहे हा कोणाला ट्रान्सफर झालेला दिसतो तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये पहिल्या व्हेरिएबलला म्हणजेच x ला. म्हणजे झालेलं काय इथे तर इथे झालंय बाळांनो कोइफिशियंटची अदला बदली. म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये जो x चा कोइफिशियंट आहे तो दुसऱ्याला जातोय, y चा कोइफिशियंट पहिल्या x ला येतोय. मग अशा वेळेला आपल्याला ना एलिमिनेशन मेथड वापरायची आहे, ना सबस्टिट्यूशन मेथड वापरायची आहे, ना क्रॅमर्स रूल वापरायचा आहे. तर या वेळेला बाळांनो आपल्याला एक स्टँडर्ड मेथड वापरायची आहे. ती मेथड असणार आहे आपली ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ॲडिशन वाली मेथड. म्हणजेच पहिले दोन इक्वेशन जे आपल्याला करायची आहे ॲडिशन, नंतर त्याच दोन इक्वेशन जी आपल्याला करायची आहे सबस्ट्रॅक्शन, आणि पुन्हा मग आपल्याला करायची आहे बाळांनो ॲडिशन. तर मग पुन्हा जी लास्ट ॲडिशन होणार आहे ती कोणाची होणार आहे ती मी ते एक्सप्लेन करतोच, पण त्या अगोदर सर्वात महत्त्वाचा पॉईंट लक्ष ठेवा. ASA मेथड आपण केव्हा वापरणार तर ASA मेथड वापरण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. काय असले पाहिजे? कोइफिशियंट इंटरचेंज असले पाहिजे. कोइफिशियंट काय असले पाहिजे? इंटरचेंज असले पाहिजे. काय असले पाहिजे बोला? इंटरचेंज असले पाहिजे. कोइफिशियंट इंटरचेंज असले पाहिजे. आणि दुसरी सर्वात महत्वाची कंडिशन, या सर्वांचे साइन्स जे असतात बाळांनो ते सेम असणं फार गरजेचं आहे. जर साइन्स अपोजिट आहे तर ही मेथड लागणार नाही. म्हणून दोन्ही कंडिशन इथे व्हेरीफाय होणं फार गरजेचं आहे. कोइफिशियंट पण सारखे असले पाहिजे आणि साइन्स पण सेम असले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर ही साइन काय भानगड आहे, तर पहा इथे ज्या टर्मचे कोइफिशियंट्स आपल्याला इंटरचेंज दिसतात त्यांचे साइन जर मी केअरफुली ऑब्झर्व केले तर इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, म्हणजे त्यांचे साइन्स काय बाळांनो सेम आहे. तर साइन सेम असतील आणि कोइफिशियंट इंटरचेंज असतील तर आणि तरच ही ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ॲडिशन वाली मेथड लागेल. अदरवाइज आपण ही मेथड यूज करणार नाही. तर आपल्याला पुस्तकामध्ये 3 क्वेश्चन्स दिले आहेत आणि त्या 3 क्वेश्चनला आपण ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ॲडिशन मेथडवरनी सॉल्व्ह करू शकतो. तर कशा पद्धतीने पहा लक्ष द्या. तर बाळांनो आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे, सर्वात पहिले या दोन इक्वेशनची ॲडिशन करायची आहे. काय करायचे बोला? या दोन इक्वेशनची ॲडिशन केल्यानंतर या दोन इक्वेशनची ॲडिशन करून बाळांनो आपल्याला एक इक्वेशन मिळेल. त्या इक्वेशनला मी नाव देणार इक्वेशन A.
काय नाव देणार? इक्वेशन ए. सेम त्याच पद्धतीने या दोन इक्वेशनची बाळांनो मी पुन्हा करणार सबस्ट्रॅक्शन. पुन्हा काय करणार सांगा? सबस्ट्रॅक्शन. याच दोन इक्वेशनची मी बाळांनो पुन्हा काय करणार? सबस्ट्रॅक्शन. या दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला एक इक्वेशन मिळेल. त्या इक्वेशनला नाव देणार मी इक्वेशन बी. काय नाव देणार बोला? इक्वेशन बी. ऍडिशन केल्यानंतर एक इक्वेशन मिळालं, त्याला मी दिलं इक्वेशन ए. सेम त्याच पद्धतीने याच दोन इक्वेशनची मी सबस्ट्रॅक्शन केली. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर मला इक्वेशन बी मिळालं आणि फायनली मग हा इक्वेशन ए आणि इक्वेशन बी यांची बाळांनो आपल्याला काय करायची आहे? ऍडिशन. काय करायचे बोला? ऍडिशन. म्हणून मग या मेथडला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणू शकतो ऍडिशन सबस्ट्रॅक्शन. ऍडिशन वाली मेथड म्हणजेच ASA मेथड. ASA मेथड. पण ASA मेथड वापरणार केव्हा? तर बाळांनो ASA मेथड तुम्हाला वापरायची आहे ज्या वेळेला कोइफिशियंट्स इंटरचेंज होत आहेत, म्हणजे कोइफिशियंटची काय झाली? अदला बदली आणि त्या सर्वांचे साइन्स कसे आहेत? सेम. तर आणि तरच मी हे मेथड वापरणार, अदरवाइज मी वापरणार नाही. तर इथे ASA मेथड नुसार आपण या इक्वेशनला कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो तर पहा, मी हे सर्व इरेज करतो आणि आता ASA मेथड नुसार आपली स्टँडर्ड प्रोसिजर म्हणजे एक वेळा ऍडिशन करणे, दुसऱ्यांदा सबस्ट्रॅक्शन करणे आणि तिसऱ्यांदा पुन्हा ऍडिशन करणे. तर चला पाहूया आपण कशा पद्धतीने याला सॉल्व्ह करता येईल. तर हा झाला बाळांनो इक्वेशन नंबर 1, हा झाला बाळांनो इक्वेशन नंबर 2. तर मी सोल्युशन मध्ये लिहिणार ऍडिंग इक्वेशन 1 and इक्वेशन 2. चला करा बरं दोघांची ऍडिशन. दोघांची ऍडिशन केली तर पहिलं इक्वेशन काय आपल्याकडे? 15x प्लस 17y इज इक्वल टू आहे बाळांनो 21 आणि दुसरं इक्वेशन आहे 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. हा झाला आपला दुसरा इक्वेशन. करा दोघांची ऍडिशन. दोघांची ऍडिशन केली तर काय होईल पाहूया आपण. चला दोघांची ऍडिशन केली तर पाहूया इथे काय होईल. पहा लक्ष द्या, इथे होईल 15x प्लस 17x, या दोघांची ऍडिशन होईल तर यांची ऍडिशन होईल बाळांनो 32x प्लस इथे पण 17y आणि 15y या दोघांची ऍडिशन केली तर किती होईल? 32y आणि 21 प्लस 11 या दोघांची ऍडिशन केली किती होईल? 32. आता ज्यावेळेला आपण दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करतो बाळांनो, ते एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ऍडिशन केल्यानंतर x आणि y चे जे कोएफिशियंट असतील ते ऑब्वियसली सेम असतील आणि जे काही कोएफिशियंट असतील यांनी त्या पूर्ण इक्वेशनला डिवाइड होणार म्हणजे होणारच. तर इथे पण आपण या इक्वेशनला जर केअरफुली ऑब्झर्व केलं त्या 32 ने आपण याला काय करू शकतो? डिवाइड. तर माझं नेक्स्ट स्टेटमेंट असेल डिवाइड होल इक्वेशन बाय किती? 32. चला करा दोघांना 32 ने डिवाइड केलं तर काय होईल? 32x अपॉन 32 प्लस 32y अपॉन 32 इज इक्वल टू 32 डिवाइडेड बाय 32. दिस 32 विल कॅन्सल विथ दिस 32. इथे पण हा 32, इथे पण हा 32 एकमेकांना काय करतील? कॅन्सल करतील. आणि आपलं फायनल इक्वेशन जे उरेल ते असणार बाळांनो x प्लस y इज इक्वल टू 1. दिस विल बी माय इक्वेशन ए. आपण मगाशीच बघितलं होतं दोन इक्वेशनची ऍडिशन केल्यानंतर जे इक्वेशन येईल त्याला काय नाव द्यायचं? इक्वेशन ए. मग आता तुम्ही म्हणाल सर ही स्टेप लिहिणं गरजेचं आहे का? काही गरज नाही, तुम्ही डायरेक्ट लिहू शकता x प्लस वाय इज इक्वल टू 1. जसं आता आपण बाळांनो या दोन इक्वेशनची ऍडिशन केली तसंच आपल्याला काय करायचंय? सबस्ट्रॅक्शन. काय करायचंय? सबस्ट्रॅक्शन. तर चला पहा बरं आपण सबस्ट्रॅक्शन करूया. आणि तुम्हाला हे ऑलरेडी माहिती आहे, एलिमिनेशन मेथड मध्ये मी सांगितलेलंच आहे. आता पण तुम्हाला सांगतो, दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करत असताना 1 मधनं 2 मायनस करा की 2 मधनं 1 मायनस करा, इट विल मेक नो डिफरन्स. तर चला आपण करूया. चला मग इथे मी लिहितो इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 किंवा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 असं लिहिलं तरीही चालेल. चला पहा मग पटकन. आता पहिलं इक्वेशन काय होतं रे बाळांनो आपलं? तर पहिलं इक्वेशन होतं 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. याला आपण दिलं इक्वेशन 1. याच्यामधनं आपल्याला मायनस करायचं. दुसरं इक्वेशन कोणतं होतं? तो होता 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. हा होता आपला दुसरा इक्वेशन. चला करा आता या दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करते वेळी आपल्याला माहिती आहे मायनसमुळे सबस्ट्रॅक्शनमुळे बिलो इक्वेशनचे सर्व साइन्स काय होत असतात? चेंज होत असतात. जिथे जिथे प्लस आहे तिथे तिथे मायनस होईल आणि जिथे जिथे मायनस आहे तिथे तिथे काय होईल? प्लस. तर सर्वात पहिले पहा 17x साइन कोण आहे? तर बाळांनो 17x साइन आपल्याला दिसतंय प्लस. प्लसचं काय होईल? मायनस. या प्लसचं काय होईल? मायनस. आणि या प्लसचं पण काय होईल? मायनस. तुम्ही म्हणणार सर या 17x हे मायनस साइन आहे का? हे मायनस साइन आपल्याला दाखवतोय आपण दोन इक्वेशनची काय करतोय? सबस्ट्रॅक्शन. काय करतोय? सबस्ट्रॅक्शन. तर चला करा सबस्ट्रॅक्शन. आता इथे किती होईल? 15x मायनस 17x. मग आता मी साइन्स कुठले वापरणार हो? सर्कल मधले वापरणार की सर्कलच्या खालचे? तर आपल्याला माहिती आहे सर्कलच्या खालचेच वापरावे लागणार आहे. तर इथे 15x हा मायनस 17x, तीवर आन्सर होईल मायनस 2x. इथे किती होणार? तिथे प्लस 2y होणार आणि इथे डिफरन्स येणार या दोघांचा 21 मायनस 11. द डिफरन्स विल बी
10. आता पण सेम तुम्हाला माहिती आहे एक्स आणि वायचे कोएफिशिएंट सारखे येतील आणि जो काही कोएफिशिएंट असेल त्याने पूर्ण इक्वेशनला आपण काय करू शकतो डिवाइड करू शकतो म्हणजे करू शकतो तर इथे पण 2 ने डिवाइड होणार. मी लिहिणार डिवाइड होल इक्वेशन बाय 2 डिवाइड बाय 2. चला करा 2 ने डिवाइड. इथे किती होईल मायनस एक्स, इथे किती होईल प्लस वाय आणि इथे किती होईल 52. 10 ला जर मी 2 ने डिवाइड केलं तर युअर आन्सर विल बी 5 आणि दिस विल बी अवर इक्वेशन नंबर 2. तर आता बाळांनो तुम्हाला काय झालंय इक्वेशन ए मिळालंय ऍडिशन करून, इक्वेशन बी मिळालंय सबट्रॅक्शन करून. तर आता फायनल स्टेप मध्ये काय तर या दोन इक्वेशनची पुन्हा ए आणि बी ची काय करावं लागेल ऍडिशन. तर चला लिहा मग इक्वेशन ए प्लस इक्वेशन बी किंवा ऍडिंग इक्वेशन ए अँड बी, ऍडिंग इक्वेशन ए अँड बी. तर चला करा. पहिलं इक्वेशन आहे आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1. हे झालं ए इक्वेशन. याच्यामध्ये ऍड करायचं कोणाला मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. हे होईल बाळांनो आपलं बी इक्वेशन. चला करा बरं ऍडिशन. ऍडिशन केली तर साइन वाईन चेंज करायची काय भानगडच नसते. पा इथे एक्स साइन मायनस सॉरी प्लस आहे, इथे मायनस आहे, प्लस मायनस एकमेकांना काय करतील कॅन्सल आणि इथे वाय प्लस वाय काय होईल बाळांनो 2y आणि 1 प्लस 5 होईल बाळांनो 6. तर आता कोण मिळेल हो तर आता मिळेल आपल्याला y. तर y कसा मिळेल y विल बी इक्वल टू 6 डिवाइडेड बाय 2. तर अवर आन्सर विल बी 3. मिळाला का हो y? येस. आता हा जो y मिळालाय y इज इक्वल टू 3 याच्यावर तुम्हाला x मिळवायचा आहे. ते एलिमिनेशन मेथड मध्ये माहिती आहे आपण काय करतो जी y ची व्हॅल्यू असते ती एका इक्वेशन मध्ये पुट करतो आणि रिक्वायर्ड जो आपल्याला x असतो तो मिळतो. मग इथे आपल्याकडे तर भरपूर इक्वेशन्स आहे. इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे, a आहे, b आहे. मग या चार पैकी कोणत्या इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू आपण पुट करायला पाहिजे तर आपल्याला माहिती आहे इझी आपण इक्वेशन्स बनवून ठेवले बाळांनो ए आणि बी. तर या दोघांपैकी कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये ही y ची व्हॅल्यू पुट करा, x मिळवा. तर चला पटकन 1 मध्ये पुट करून आन्सर येईल पण ते खूप मोठ्या कोएफिशिएंट्स आहे त्यामुळे कॅल्क्युलेशन तुम्ही का वाढवता डायरेक्ट ए आणि बी मध्ये पुट करा ना. चला करा पुट. मग काय लिहिणार पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन ए. तर इक्वेशन ए काय होतं बाळांनो आपलं ते इक्वेशन होतं x प्लस वाय इज इक्वल टू 1. तर x असाच राहील y ची व्हॅल्यू 3 आहे इज इक्वल टू होईल 1. हा प्लस 3 इकडे गेल्यावर काय होईल 1 मायनस 3. तर x विल बी इक्वल टू मायनस 2. देअरफॉर आपल्याला लिहिता येतं मग द सोल्युशन ऑफ गिव्हन पेअर ऑफ सायमल्टेनियस इक्वेशंस इज x is equal to minus 2 and y is equal to 3. This will be your complete answer. Very good. चला हे जर तुम्ही केलं प्रॉपर पद्धतीने तर तुम्हाला 3 मार्क्स मिळतील. चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे तर नेक्स्ट क्वेश्चन पण पाहूया बाळांनो आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन पण ते सेम त्याच पद्धतीचा दिसतोय. जर या इक्वेशनला पण आपण केअरफुली ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय दिसतंय चला सर्वात पहिले नंबरिंग करून टाकूया. पहिलं इक्वेशन जे आहे त्याला मी देणार इक्वेशन नंबर 1 is equal to 499. This will be my first equation. Second equation is what 101x plus 99y is equal to 501 and this will be our equation number 2. आता या दोन इक्वेशनला जर मी केअरफुली ऑब्झर्व केलं तर दिसतंय आपल्याला कोएफिशिएंट काय झाले आहेत इंटरचेंज आणि साइन्स कसे आहेत सेम. म्हणजे मग मी इथे पण कोणता रूल वापरू शकतो ऍडिशन सबट्रॅक्शन ऍडिशन. काय वापरू शकतो ऍडिशन सबट्रॅक्शन ऍडिशन. चला वापरा मग पटकन. या दोन इक्वेशनची काय होईल आता ऍडिशन. तर काय लिहिणार ऍडिंग इक्वेशन 1 and 2 ऍडिंग इक्वेशन 1 and 2. चला करा दोघांची ऍडिशन. तर काय होईल 99x प्लस 101y इज इक्वल टू आहे 499 आणि याच्यामध्ये ऍड होणार 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. हे आहे फर्स्ट, हे आहे सेकंड. करा ऍड केलं तर काय होईल 99 प्लस 101 तर इट विल गेट 200x प्लस 200y इज इक्वल टू या दोघांची ऍडिशन होईल 1000. तुम्हाला माहिती आहे की x आणि y चे कोएफिशिएंट सारखे येतात ऍडिशन केल्यानंतर आणि जेही कोएफिशिएंट आहे याने कंप्लीट इक्वेशनला डिवाइड होतं. तर आता मी लिहिणार डिवाइड बाय 200. चला करा 200 ने डिवाइड. 200 ने डिवाइड केलं तर इथे येईल x, इथे येईल y आणि इथे येईल 5. याला बोलणार मी काय तर याला आपल्याला माहिती आहे काय नाव द्यायचं तर याला द्यायचं आपल्याला इक्वेशन ए. काय द्यायचं ए. चला झालं मग x प्लस वाय इज इक्वल टू 5. चला तर आता जशी ऍडिशन केली तशीच काय करावं लागेल सबट्रॅक्शन. तर चला लिहा काय करणार इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. करा मग दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन. पहिलं इक्वेशन काय आपलं 99x
plus 101y is equal to 499 minus 101x plus 99y is equal to 502 is equal to किती 502 not 2 here it is 1. चला करा आता मग सबट्रॅक्शन काय होईल बोला. सबट्रॅक्शन केल्यामुळे बिलो इक्वेशनचे सर्व साइन्स काय होतील चेंज. चला करा मग या मायनसमुळे हा प्लस काय होईल मायनस, हा प्लस काय होईल मायनस, हा प्लस काय होईल मायनस. चला सांगा प्लस 99 मायनस 102 तर इट विल बी -2. इट विल बी -2. सेम त्याच पद्धतीने 101 मायनस 99 तर इथे बाळांनो +2y आणि इथे 499 मायनस 101 तर युअर आन्सर विल बी -2. पुन्हा या इक्वेशनला आपण 2 ने डिवाइड करू शकतो 100% करू शकतो. तर चला लिहा डिवाइड बाय 2. चला 2 ने डिवाइड केल्यानंतर हा 2 कॅन्सल झाला तिथे राहिला -x इथे राहिला +y इथे राहिला -1 आणि हे होईल बाळांनो आपलं इक्वेशन बी. आता इक्वेशन ए आणि इक्वेशन बी याची फायनल काय होईल ऍडिशन. चला करा मग पटकन ऍडिशन करा. ऍडिशन ऍडिंग इक्वेशन A and B, adding equation A and B, adding equations A and B. तर A इक्वेशन काय होतं आपलं ते इक्वेशन होतं x plus y is equal to 5. वेरी स्मार्ट, यू आर वेरी स्मार्ट. x plus y is equal to 5. ये रहेगा अपना A. इसमें ऐड हो जाएगा कौन -x plus y is equal to -1. इसको बोलेगा मैं इक्वेशन नंबर 2. चला ऍडिशन केल्यानंतर हा +x -x एकमेकांना काय करेल हो कॅन्सल. त्यानंतर y plus y किती होणार 2y आणि हे पहा 5 - 1 तर आन्सर विल बी 4. तर आता बाळांनो आपल्याला y काढायचा आहे तर y कसा निघेल तर y विल बी इक्वल टू 4 डिवाइडेड बाय 2. आवर आन्सर विल बी इक्वल टू 222. आवर आन्सर विल बी इक्वल टू 222. मिळाली का y ची व्हॅल्यू. आता ही y ची व्हॅल्यू कुठे पुट करणार a मध्ये b मध्ये 1 मध्ये 2 मध्ये. तर माहिती आहे आपल्याला सिंपल इक्वेशन आहे 1 a किंवा b मध्ये पुट करा. चला पटकन लिहा काय लिहिणार पुट y is equal to 2 in equation a. चला इक्वेशन ए काय आपलं x plus y is equal to 5. तर x तसाच राहील y च्या जागी 2 पुट होईल आणि हा +2 तिकडे गेल्यानंतर 5 मधनं काय होईल बाळांनो मायनस. तर x ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 3. तर मग तुम्ही लिहिणार खाली द सोल्युशन ऑफ इक्वेशन इज x, y is equal to 3, 2. किती बोला 3, 2. इज इट ओके 100%. काही डिफिकल्टी व्हेरी सिंपल क्वेश्चन. फक्त आपल्याला एक डोक्यात लक्षात आलं पाहिजे कोएफिशिएंट इंटरचेंज आहे साइन सेम आहे. तर 100% ना एलिमिनेशन ना सब्स्टिट्यूशन ना क्रॅमर्स रूल. वी आर गोइंग टू यूज ऍडिशन सबट्रॅक्शन ऍडिशन मेथड. चलो लास्ट एक आणखीन आहे. चला एक आणखीन क्वेश्चन आहे. या मेथडवर कधी कधी क्वेश्चन्स विचारले जातात की आपल्याला 2 लिनियर इक्वेशन दिलेले असतात. किती लिनियर इक्वेशन्स दिलेले असतात 2. जसं की इथं 3x plus 4y is equal to दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल 7 आणि इथे दिलाय 4x plus 3y is equal to दिलाय फॉर एक्झाम्पल पुन्हा 7च. हे किती दिलेलं आहे 7च. आणि तुम्हाला म्हटलं जातं की या 2 इक्वेशन वरनं तुम्ही मला सांगा x plus y ची व्हॅल्यू. कोणाची सांगा x plus y ची व्हॅल्यू. आता x plus y ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर सरळ या 2 इक्वेशनची काय करा ऍडिशन करा. ऍडिशन केली तर काय होईल 3x plus 4x इथे होईल 7x प्लस इथे किती होईल 7y इथे किती होईल आणि या दोघांची ऍडिशन केली तर 7 + 7 तर हिअर इट विल बी 14. आणि जर मग मी याला 7 ने डिवाइड केलं तर मग मला मिळेल x plus y is equal to 2. तर अशा पद्धतीचे सिंपल क्वेश्चन्स तुम्हाला कधी कधी MCQ मध्ये पाहायला मिळू शकतात किंवा कधी कधी 1 मार्काच्या क्वेश्चन्स मध्ये पण पाहायला मिळू शकतात. तर इथे लक्षात ठेवायचं कोएफिशिएंट इंटरचेंज झाले सेम साइन आहे आणि x plus y ची व्हॅल्यू किंवा x - y ची व्हॅल्यू काढायला लावली आहे तर तुम्हाला त्या पद्धतीने काय करावं लागेल ऍडिशन. काय करावं लागेल ऍडिशन ऑफ द बोथ द इक्वेशन्स. तर हेही तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आय होप ही कन्सेप्ट बाळांनो तुमची क्लिअर झाली असेल. आणि ही जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर बाळांनो आपण अल्जेब्रिक मेथड जी घेतली होती एलिमिनेशन सबस्टिट्यूशन क्रॅमर्स रूल आणि आजची दॅट इज ऍडिशन सबट्रॅक्शन ऍडिशन रूल तर इथे ह्या
चारही तिन्ही सर्व कन्सेप्ट प्रॉपर पद्धतीने क्लिअर होत आहेत. तर येणाऱ्या नेक्स्ट लेक्चर मध्ये बाळांनो आपण वी विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट मेथड अँड दॅट मेथड इज व्हॉट, दॅट मेथड इज कॉल्ड ॲज ग्राफिकल मेथड. कोणती मेथड? ग्राफिकल मेथड. आणि ग्राफिकल मेथड मध्ये ग्राफ कशा पद्धतीने काढायचा, लिनियर इक्वेशनचा ग्राफ कसा असतो, ह्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. तर आय होप की जे मी लेक्चर्स घेतोय ते तुम्हाला प्रॉपर पद्धतीने कन्व्हे होत आहेत, तुम्हाला प्रॉपर पद्धतीने मी शिकवलेल्या गोष्टी अंडरस्टँड होत आहेत. काहीही कशाही पद्धतीची डिफिकल्टी फेस होत असेल तर बाळांनो प्लीज तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि त्यासोबतच माझी अशी रिक्वेस्ट असेल की तुमचे जितकेही मित्र मैत्रिणी असतील त्यांना या सिरीज बद्दल माहिती द्या, त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओज पोहोचवा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड comment on the videos I upload. Thank you so much.